आज 27 फेब्रुवारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा आजचा जन्मदिवस. हा जन्मदिवसच आपण मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा करतो. ज्या कविवर्यांनी मराठीला अनेक कविता दिल्या, ज्यांच्या कविता ऐकत सगळा मराठी समाज या मराठीवर प्रेम करायला लागला, अशा कुसुमाग्रजांच्या आठवणींचा आजचा दिवस. आणि म्हणूनच या दिवसाला राज्यभाषा मराठी दिवसाचा सन्मान मिळालेला आहे. ज्यांच्या अनेक कविता आपल्या ओठावर आहेत, आपल्या मनामध्ये आहेत, आपण पाठ्यपुस्तकातून वाचलेल्या आहेत. जसं की काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, किंवा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. असं म्हणता म्हणता शेवटी हा विद्यार्थी सरांना असं म्हणतो की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. अशा अनेक कविता मराठीला देणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा आजचा दिवस आपण मराठी कवितांच्या गजराने साजरा करणार आहोत. आज माझ्यासोबत मराठीमधले 3 दिग्गज कवी आलेले आहेत. त्या कवींना मी विनंती करणार आहे की मराठीमध्ये त्यांचं जे योगदान आहे ते आजच्या निमित्तानं आमच्या सगळ्या रसिकांपर्यंत यायला हवं. पण आजच्या या कवी संमेलनाची सुरुवात तात्यासाहेबांच्या म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या एका कवितेनं मी करतो. ही कविता अर्थातच मराठीची कविता आहे. तात्यांचं मराठीवर किती प्रेम होतं ते या कवितेतून त्यांनी लोकांसमोर आणलेलं आहे. कविता अशी आहे की माझ्या मराठी मातीचा लावल लाटस टिळा, माझ्या मराठी मातीचा लावल लाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, माझ्या मराठी मातीचा लावल लाटास टिळा. माझ्या मराठी मातीला नको म्हणू ही नदीनं, माझ्या मराठी मातीला नको म्हणू ही नदीनं, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान. दिवा झोपडीत मंद पेटे त्यावर मशाल, दिवा झोपडीत मंद पेटे त्यावरी मशाल, तिच्या दीप्तीने उसळे घर देशाचे विशाल, तिच्या दीप्तीने उसळे घर देशाचे विशाल, माझ्या मराठी मातीचा लावाल लाटास टिळा. तर अशा अनेक कविता तात्यांनी लिहिल्या, ज्यातून मराठी पडाचं सगळं स्पंदन आपण पुन्हा पुन्हा ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. आज या कवी संमेलनाची सुरुवात करण्यासाठी मी कवयित्री नीरजा यांना विनंती करणार आहे. खरं तर नीरजा या मराठीच्या इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत, पण मराठीत त्यांनी खूप लिखाण केलेलं आहे. अतिशय लोकप्रिय असे निसर्ग कवी नलिश पाटील सुद्धा आमच्या समवेत आहेत. आणि पुन्हा एकदा अनेक पद्धतीनं मराठीमध्ये लिखाण करणाऱ्या, ललित निबंध लिहिणाऱ्या, संशोधन करणाऱ्या अशा सिसिलिया कार्वालो यासुद्धा आपल्याबरोबर आलेल्या आहेत. तर या सगळ्या कवी संमेलनाची सुरुवात करण्यासाठी मी कवयित्री नीरजा यांना विनंती करतो की तिच्या कवितेनं आजचं हे कवी संमेलन सुरू होऊ दे. कवितेचं नाव आहे ग्लोबल कविता. शॅम्पूच्या बाटल्या रिकाम्या करूनही नाही धुता येत कोळिष्टक मेंदूवर पसरलेली. शॅम्पूच्या बाटल्या रिकाम्या करूनही नाही धुता येत कोळिष्टक मेंदूवर पसरलेली. कोणत्या तरी अपरिमित दुःखाची वेदना नाही देता येत वाहू डोळ्यात ग्लिसरीन घालून. सुखाचा गुब्बारा भला मोठा फुटून जातो, सुखाचा गुब्बारा भला मोठा फुटून जातो, टोकदार वेदनेच्या स्पर्शानं त्याचं कसं काढता येईल पंक्चर वेळोवेळी. गुळगुळीत टाचेखाली सँडलच्या सरकत जाते आहे जमीन ग्लोबल गावातली. गुळगुळीत टाचेखाली सँडलच्या सरकत जाते आहे जमीन ग्लोबल गावातली. छाती भरून घ्यावी लागते आहे ऑक्सिजनच्या नळकांडीनं, आणि जगण्यासाठी घ्यावा लागतो आहे आधार कुणाच्या तरी आस्थेचा अथवा संस्कारांचा. कोणता ग्लोबल साबण आहे आपल्यापाशी, कोणता ग्लोबल साबण आहे आपल्यापाशी जो करेल साफ मेंदूवर चढलेली कोळिष्टक. तात्यासाहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की पुरे झाले चंद्रसूर्य, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठी स्वर्ग आहे सारा, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा. आणि बरं का, आपल्या कवींनाच त्यांनी एकदा सांगितलेलं आहे की शेवाळलेले शब्द आणि यमकछंद करतील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधेल काय. म्हणून म्हणतो, जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमधून निघून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. मनाच्या अवस्थेचं वर्णन करणाऱ्या, मनातील दुःखाचा सगळा पेच लोकांसमोर मांडणाऱ्या अशा अनेक कविता सर्व कवींनी लिहिलेल्या आहेत. पण मराठी कवितेमधलं आणखीन एक वेगळं अंग किंवा दालन आहे ते निसर्ग कवितांचं. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती, किंवा आईला तटावर पहिल्या तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, असं म्हणणारे बालकवी हे मराठीमधले अत्यंत आवडते लोकप्रिय असे निसर्ग कवी आहेत. खरं तर या सगळ्या कवी संमेलनामध्ये आपलंही थोडंसं योगदान असावं असं मला वाटतं, म्हणून एक कविता मी म्हणतो. खरं तर तात्यांनी प्रेमकर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं असं आपल्याला सांगितलेलं आहे. पण प्रेमाचे अनेक विभ्रम आहेत. त्यातला एक विभ्रम असाही आहे, तो विभ्रम असा आहे की दिसलीस तू अन नंतर माझे बेतच सगळे ढासळले, दिसलीस तू अन नंतर माझे बेतच सगळे ढासळले, आधी चालले होते जे जे, आधी चालले होते जे जे, भंकस होते ते कळले. यानंतर मी परत निर्जा, कवयित्री निर्जा यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कविता सादर कराव्या. कवयित्री निर्जा. कवितेचं नाव आहे मुकाट पडलेल्या गळ्यासाठी. त्या काय काय मागत असतात तुझ्याकडे नवसाचा पदर पसरून, त्या काय काय मागत असतात तुझ्याकडे नवसाचा पदर पसरून, तू पाहत असतेस असहाय्यपणे त्यांच्या मठ्ठ भक्तिभावाकडे. तुला काहीच करता येत नाही त्यांच्यासाठी, त्यांच्या कपाळभर मळवटासाठी, त्यांच्या पदरातल्या चिमण्या लाह्यांसाठी. तुला काहीच करता येत नाही त्यांच्यासाठी, त्यांच्या कपाळभर मळवटासाठी, त्यांच्या पदरातल्या चिमण्या लाह्यांसाठी. नसतं कोणतंच औषध तुझ्याकडे त्यांच्या आयुष्याला पडलेल्या भेगांसाठी. तुला प्रश्न पडलेला तुझ्या कपाळभर चढलेल्या मळवटाचं काय करायचं ह्याचा. तुला प्रश्न पडलेला तुझ्या कपाळभर चढलेल्या मळवटाचं काय करायचं ह्याचा. तुझ्या पायावर नतमस्तक होणारे भक्त कधी अंगावर चढतील या भयानं डोळा लागत नाही तुझा दिवसा ढवळ्याही. रात्र रात्र तू चाचपत असतेस पुजाऱ्यानं सकाळी नेसवलेलं वस्त्र, त्यातून फिरणारा त्याचा स्पर्श जाणवत राहतो तुला. अंगावरच्या दागिन्यांमुळे नसता घोर लागलाय जीवाला, अंगावरच्या दागिन्यांमुळे नसता घोर लागलाय जीवाला. कधी दरोडा पडेल आणि त्याच्याबरोबर अब्रूही जाईल या काळजीनं काळवंडली आहेस तू. शेंदूर लावून दगड केलाय तुझा कायमचा, शेंदूर लावून दगड केलाय तुझा कायमचा. आता हलताही येत नाही आणि हाणताही येत नाही कोणाच्या डोक्यात. मोठे टपोर डोळे आहेत ग तुझे मोत्याच्या दाण्यासारखे, मोठे टपोर डोळे आहेत ग तुझे मोत्याच्या दाण्यासारखे, पण दिसत नाही काहीच आजूबाजूचं. तुझ्या उग्र चेहऱ्याच्या आत दडलेलं भय जाणवत राहतं फक्त तुलाच. तुझ्या पायावर डोकं ठेवून बायका सांगू पाहतात तुला पुन्हा पुन्हा त्यांच्या आयुष्यावर पडलेल्या त्याच्या भल्या मोठ्या सावलीविषयी. तेव्हा तुलाही कुजबुजावं असं वाटतं त्यांच्या कानात मैत्रिणीसारखं. फोडावासा वाटतो टाहो तुझ्या हरवलेल्या सावलीविषयी सांगताना, फोडावासा वाटतो टाहो तुझ्या हरवलेल्या सावलीविषयी सांगताना. गळ्यात पडलेला, गळ्यात अडकलेला उमाळा युगानुयुगे करावासा लागतो मोकळा. पण तू बसतेस निमूट नाकातली नथ सांभाळत, पण तू बसतेस निमूट नाकातली नथ सांभाळत. स्वीकारतेस खणा नारळाच्या ओट्या आणि मागत राहतेस एखादा शब्द त्यांच्याकडूनच तुझ्या मुकाट पडलेल्या गळ्यासाठी. वा वा वा. खरं तर आज कुसुमाग्रज दिवस किंवा त्यांचा जन्मदिन असल्यामुळे या सगळ्या मराठीतल्या अनेक गोष्टी त्यांचा सतत गजर करून मराठीची आठवण ताजी करण्याचा आजचा हा दिवस आहे. आणि या दिवसाच्या निमित्तानं माझ्या मनात तर कुसुमाग्रजांच्या अनेक कविता येतात, तुमच्याही मनात येत असतील. त्यातली अत्यंत लोकप्रिय कविता जी कुसुमाग्रजांच्या नावाचा स्टॅम्प ज्याला म्हणतो अशी एक कविता आहे. ती कविता म्हणजे कोलंबसाचं गर्वगीत अशी ती कविता आहे.
पूर्ण कविता काही मी म्हणणार नाही, पण त्यातल्या 2 ओळी आपल्याला खूप ऊर्जा देणाऱ्या अशा ज्या 2 ओळी आहेत, त्या ओळी अशा आहेत की हजार जिव्हा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनी त्या समुद्रा डळमळू दे तारे विराट वादळ हेल कावू दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे सहकार्यानो काही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम नक्षत्रांपरी असीम नीला मध्ये संचरावे दिशांचे आम्हाला धाम चला उभारा शिडे चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला किनारा तुला पामराला किनारा तुला पामराला असं म्हणत कुसुमाग्रजांनी ध्येयासक्ती किती अनंत असू शकते आणि आमचे निश्चय किती अनंत असू शकतात हे सर्वांना सांगितलेलं आहे. मराठी लोकांना तर ह्या सगळ्या कवितेचं इतकं वेड आहे, इतकी आवडते कविता की एका अर्थानं मराठी सगळ्या समाजाला ऊर्जा देण्याचं काम कुसुमाग्रजांनी या कवितेतून केलेलं आहे. यानंतर मी नलेश पाटील यांना विनंती करणार आहे की पुन्हा एकदा त्यांची एक निसर्ग कविता होऊन जाऊ दे. खरं तर नलेश पाटील यांची निसर्ग कविता अशी आहे की ती ऐकताना आपल्याला असं वाटतं की आपण पण हा निसर्ग पाहतो, आपण पण यात निसर्गात वाढतो, आपण पण हा पाऊस पाहतो, आपण पण हे ऊन पाहतो, पण ह्या उन्हातून किंवा या पावसातून आपल्याला कसं हे सगळं सुचलं नाही. कारण नलेश पाटील हे मुळात चित्रकार आहेत आणि त्याच्यामुळं कवितेतून अनेक बारीक बारीक चित्र काढत त्यांची ही कविता गुंफलेली असते. आपण ऐकूया नलेश पाटील यांना. ही झाडांबद्दलची कविता आहे, ती अशी आहे. झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ पोपटी स्पंदनांसाठी कोकिळ होऊनी गाऊ कोकिळ होऊनी गाऊ झाडांच्या मनात जाऊ बहरात वसंता मधल्या तो सूर सावळा ऐकित बहरात वसंता मधल्या तो सूर सावळा ऐकित जातील फुले ही रंगून जन्माला तर घालित जातील फुले ही रंगून जन्माला तर घालित चल सुरा बरोबर आपण तो फाया कानी ठेवू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ खेळून रंग पंचमी फुलपाखर भिजली सारी खेळून रंग पंचमी फुलपाखर भिजली सारी हाथवा असे रंगीत की पताकाच फिरणारी हाथवा असे रंगीत की पताकाच फिरणारी हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी वा 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 ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ पाण्यात उतरुनी माझे मन खडकावर बसताना थुई थुई नाच रे पाणी मज दिसते रे हसताना एक रोप तुषाराचे मज मायेने घाली न्हाऊ झाडांच्या मनात जाऊ
ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता, ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता, आकाशाने ही अवघ्या पाण्याची ओटी भरता. वा. हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ. हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी. मग तिलाच फुटले पंख नि त्यांचे झाले काऊ, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ. आणि शेवट असं आहे की मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे, मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे. मी झाड होऊनी तेथे पसरीना फुले बाहू, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ. पोपटी स्पंदनांसाठी कोकिळ होऊनी गाऊ, झाडांच्या मनात जाऊ. वा 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 वा. फारच सुंदर. झाडांच्या मनात जाऊ म्हणत नलेश पाटील अशी यांची तंद्री लागते. आणि एखादा साधू जसं मनामध्ये चिंतन करत असतो अध्यात्माचं, तसं ते निसर्गाचं चिंतन करत असं मनामध्ये आपली एकदम भाषा बोलायला लागतात. तेव्हा बाहेरचा निसर्ग हा किती त्यांच्या हृदयामध्ये सामावलेला आहे हे सुद्धा आपल्याला कळतं असं मला वाटतं. फारच सुंदर. खरं तर नलेश पाटील हे पालघर तालुक्यामधल्या एका समुद्रकिनाऱ्याच्या गावच्या अक्करपट्टी नावाचं गाव आहे. आणि त्यांचा जो स्वर आहे कवितेचा, हा स्वरसुद्धा त्या गावातला स्वर आहे असं मला वाटतं. कारण अशा आवाजामध्ये कविता ऐकायला मिळणं हा खूप मोठा आनंदाचा. मी आता पुन्हा विनंती करतो सिसिलिया कारवालो यांना की त्याने आपली कविता सादर करावी. सिसिलिया कारवालो. कवितेचं नाव आहे देवळाच्या दारात मेणबत्त्या विकणाऱ्या मुलाला पाहून. तो उभा असतो देवळाच्या दारात, मेणबत्त्या, मेणाच्या बाहुल्या, मेणाचेच हातपाय असे सुटे सुटे अवयव घेऊन तो देवळाच्या दारात उभा असतो. मेणाचे अवयव विकत घेऊन माणसं मागणं मागतात, आपले अवयव धडधाकट राहावेत म्हणून. मेणबत्त्या विकता विकता त्या मुलाचे हातही झालेत मेणाचे. मेणबत्त्या विकता विकता त्या मुलाचे हातही झालेत मेणाचे. आणि डोळ्यात पेटत्या मेणबत्त्यांचे बिंब. मेणबत्त्या वितळत जातात, मेणबत्त्या वितळत जातात, पण वितळत नाहीत त्याचे हात. उन्हातानात वितळत नाही त्याचा देह. आपला मातीचा देह शाबूत ठेवून तो विकत असतो मेणाचे अवयव. आपल्या मातीचा देह शाबूत ठेवून तो विकत बसतो मेणाचे अवयव. देवळाच्या दाराशी मागणे मागत राहतो, माणसाचे अवयव धडधाकट राहावेत म्हणून. तो मागणे मागत राहतो, माणसाचे अवयव धडधाकट राहावेत म्हणून. एक खूप नेहमीच परिचयाचं असं चित्र सिसिलिया कारवालो यांनी आपल्या कवितेतून मांडलेलं आहे. ही अशी मेणाची खेळणी विकणारी लहान मुलं आपण पाहतो आणि आपण पाहतो आणि पुढे जातो, पण एखादा कवी त्यातून काय वेचतो ते आपल्याला सिसिलियाच्या कवितेतून कळलेलं आहे. मी पुन्हा एकदा निसर्ग कवी नलेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक खूप लाडकी आवडती कविता आमच्या सगळ्या रसिकांना ऐकवावी. नलेश पाटील. ही माझ्या गावाची कविता आहे की समुद्रकाठी असल्यामुळे मला अनेकांनी विचारलं की तुझं गाव किती मोठं आहे. तर म्हटलं की ओहोटी आल्यानंतर खूप मोठा, भरती आल्यानंतर खूप छोटा. वा. तर ही कविता त्याची आहे. माझं गाव नभाच्या काठी, सात रंगीत वेशीन पाठी. माझं गाव नभाच्या काठी, सात रंगीत वेशीन पाठी. डोळा विश्वपाल थे घाली ओले क्षण शोधण्यासाठी. डोळा विश्वपाल थे घाली ओले क्षण शोधण्यासाठी. लोटता उन्हाची दारे
लोटता उन्हाची दारे आकाश कवडसा येतो. लोटता उन्हाची दारे आकाश कवडसा येतो. क्षितिजाच्या दोरीचा तो बांधुनी पाळणा देतो. क्षितिजाच्या दोरीचा तो बांधुनी पाळणा देतो. मग लाटा त्यावर झोका थेट काठांवरती नेती. माझा गाव नभाच्या काठी सातरंगीत वेशीन पाठी. पानांनी ठेका धरिता गावया रानही लागे. पानांनी ठेका धरिता गावया रानही लागे. झाड आकाशाच्या पाशी झाड आकाशाच्या पाशी माळ पाखरांची मागे. पाण्यात हात घालता पाण्यात हात घालता तो स्वर्ग निळाये हाती. माझा गाव नभाच्या काठी माझा गाव नभाच्या काठी सातरंगीत वेशीन पाठी. झाडांच्या पायांपाशी सावली होत मी जातो. पानांचा हिरवा पंखा मजवारा घालीत जातो. ही झाडे नित्यच माझ्या खंबीर उभ्याने पाठी. माझा गाव नभाच्या काठी. या शांत प्रदेशावरती कबुतरे धुक्याची फिरती. या शांत प्रदेशावरती कबुतरे धुक्याची फिरती. अन पाण्यावरती रूप हंसांचे धारण करती. अन पाण्यावरती रूप हंसांचे धारण करती. गवतात माळ थेंबांची गवतात माळ थेंबांची की सूर्यमण्यांची कंठी. माझा गाव नभाच्या काठी. वारी ही रान फुलांची रंगुनी चालली दूर. वारी ही रान फुलांची रंगुनी चालली दूर. थेंबांच्या नयनी ओले अंबर की पंढरपूर. थेंबांच्या नयनी ओले अंबर की पंढरपूर. भक्तीने फुले पाखरे भक्तीने फुले पाखरे नाजूक हात जोडती. माझा गाव नभाच्या काठी. आणि शेवटी असं आहे की आकाश भुई जोडण्या आकाश भुई जोडण्या आखुनी सरींच्या रेषा. आकाश भुई जोडण्या आखुनी सरींच्या रेषा. रानाच्या बिगरीमध्ये मी शिकतो पाऊस भाषा. मेघांचे ओले दप्तर मातीची काळी पाटी. माझा गाव नभाच्या काठी माझा गाव नभाच्या काठी सात रंगीत वेशीन पाठी. डोळा विश्वपाल थे घाली ओले क्षण शोधण्यासाठी. वा 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 वा. मेघांचे ओले दप्तर आणि मातीची काळी पाटी असं ज्याच्या गावामध्ये आहे अशा गावाचं वर्णन कवी नलेश पाटील यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला अगोदर म्हटल्याप्रमाणे नलेश पाटील यांची कविता ऐकताना सारखं आपल्याला असंच वाटत राहतं की आपल्याला कसं हे सुचलं नाही. पण हे केवळ प्रतिभाच आहे आणि एका चित्रकाराची प्रतिभा जी ह्या कवितेमध्ये ह्या असंख्य सुंदर सुंदर ओळी घेऊन येते. मराठीमध्ये असे सगळे कवी लेखक आहेत म्हणूनच मराठी भाषेला इतकी मोठी शान आहे. तर हा गजर करताना माझ्या मनात मात्र मराठी भाषेच्या विषयी एक असं गाणं येतं जे गाणं मी तुमच्यापुढे सादर करतो. ते गाणं असं आहे. पावन पाणी पावन वारा पावन गंध ललाटी. महाराष्ट्राचा पावन पाणी पावन वारा पावन गंध ललाटी. 10 कोट हृदयातून आहे जागी माया मराठी. इतिहासाच्या चरकामधून खूप घुसळला काळ. व्रज अवधी वृंदावनी उर्दू यांचा सर्व सुकाळ. परिदख्खनच्या माळावरती स्वतंत्र होती माती. शिवरायांनी गडकिल्ल्यागत जपले तिजला ओठी. अनंत परके हल्ले सोसत तगली एकच छाती. 10 कोट हृदयातून आहे जागी माय मराठी. आईच्या ओठी अंगाई आणि आजीच्या गोष्टी. अभंग कीर्तन श्लोक आरत्या इथल्या भक्ती पोटी. गणगवळण लावणी पवाडा थाप डफावर पडता. फुलून येते फूल मराठी भरून येते छाती. 10 कोट हृदयातून आहे जागी माय मराठी. आणि बदलांच्या नवचक्रामध्ये राज्य कितीदा फसले.
बदलांच्या नवचक्रामध्ये राज्य कितीदा फसले, श्वास राहिले तरी मराठी तिनेच हो सावरले. अनेक परक्या भाषांनी जरी ज्ञान जनी पोचवले, तेच आईच्या रसाळ देशी बोलीमध्ये मिसळले. तेच आईच्या रसाळ देशी बोलीमध्ये मिसळले. आक्रमणे किती किती प्रलोभन निश्चल हा मराठी. 10 कोट हृदयातून आहे जागी माय मराठी. रोज उशेचा रथ सोन्याचा सजतो तिच्यासाठी. 10 कोट हृदयातून आहे जागी माय मराठी. 10 कोट हृदयातून आहे जागी माय मराठी. आज TV 9च्या माध्यमातून मराठी भाषेचा हा गजर करायला किंवा ह्या कविता म्हणायला आम्हाला संधी दिली, त्याच्याबद्दल मी TV 9 ह्या वाहिनीचं मनपूर्वक आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी कवयित्री नीरजा, कवयित्री सिसिलिया कारवालो आणि निसर्ग कवी नलेश पाटील हे मला साथ द्यायला आले. त्यांचेही मी TV 9च्या वतीनं आणि माझ्या वतीनं आभार मानतो. आणि हा छोटासा कवी संमेलनाचा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार. मराठी भाषा दिनानिमित्त पुण्यनगरीत विविधांगी कार्यक्रमांचा नजराणा. रसिकांना सादर आमंत्रण. पत्ता ज्योत्स्ना भोळे सभागृह, महाराष्ट्र कल्चरल सेंटर, उद्योग भवन, डी बिल्डिंग, टिळक रोड, पुणे. अवश्य या. अमृतातेही पैजा जिंके. दिवसभर TV 9 वर. आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली, शेमडी नातोंडे इंग्रजी वाचू लागली. नातू नाचू लागला, नात नाचू लागली, रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली. अजान मुळाखाली माती खचू लागली आणि इंद्रायणीच्या डोहाला होती टोचू लागली. TV 9 तर्फे आज मराठी भाषा दिवस साजरा होतोय. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक क्षण, प्रत्येक पाऊल तुला घेऊन चालेन मी. प्रत्येक वाईट गोष्टीपासून लपवेन तुला मी. सगळी संकट तुझ्यावर येण्याआधी झेलेन मी. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्ही तुमच्या बाळाचं प्रत्येक धोक्यापासून संरक्षण करता. मग याची सुरुवात गर्भात असल्यापासूनच का करू नये? फक्त एका HIV टेस्टसह. म्हणजे जर आई HIV पॉझिटिव्ह असेल तर वेळीच सल्ला व औषधोपचार करून ती आपल्या बाळाला HIV पासून वाचवू शकेल. तर तुम्ही करा ममतेची सुरुवात फक्त एका HIV टेस्ट सोबत. एक पाऊल जीवनाकडे. I've been high, I've been low, I've seen smiles, so many miles, I've seen faces, so many places. तुम सब नहीं देखा. More style than you expected, more admirers than you asked for. Chevrolet Sail, when life gives you more. नमस्कार. TV 9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. राज ठाकरेंच्या गाडीच्या ताफ्यावर अहमदनगरमध्ये दगडफेक. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप. राज ठाकरे सुरक्षित. राज ठाकरेंच्या वाहन ताफ्यावर झालेल्या दगडफेकीचे राज्यात पडसाद. ठाणे, मुंबई, लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर दगडफेक. मनसे आणि राष्ट्रवादीतला वाद आणखी तापू नये यासाठी पोलिसांची खबरदारी. तरी देखील अकोल्यात NCPची रुग्णवाहिका जाळली तर नांदेडात बसेसवर दगडफेक. अहमदनगरमधल्या श्रीरामपुरात दलित महिलेवर अमानुष अत्याचार. 15 जणांविरोधात गुन्हा दाखल. रेल्वे अर्थसंकल्पात थेट भाडेवाढ नाही. तात्काळ आरक्षण आणि सुपरफास्टचे दर वाढले. मालवाहतुकीतही सरासरी 5% वाढ.
रुपी बँकेचं संचालक मंडळ अखेर बरखास्त. थकीत कर्जाचा बोजा आणि संचित तोट्यात वाढ झाल्यानं झाली कारवाई. बँकेवर नेमला गेला प्रशासक.